तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर हा जर लिंक नसेल तर त्यावरती OTP हा येणार नाही आणि तुमची ई-केवायसी ही होणार नाही। तर आज आपण पाहणार आहोत की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून कसं चेक करायचं, कसं पाहायचं याविषयीची सविस्तर माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरील गूगलवर यायचं आहे। गूगलवर आल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये myaadhar.in वेबसाईट ही सर्च करायची आहे। सर्च केल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर याल। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर या वेबसाईटचा होम पेज इंटरफेस काही अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की अशा काही प्रकारे खाली स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्याच्या नंतर तुम्हाला बरेच सारे ऑप्शन्स यामध्ये पाहायला मिळणार आहेत की ज्यामध्ये डाउनलोड आधार असेल किंवा व्हेरीफाय ईमेल असेल, मोबाईल नंबर असेल, अशा प्रकारची माहिती येथे तुम्हाला पाहायला मिळेल। त्यामध्ये तुम्हाला परत खाली यायचं आहे आणि त्यामध्ये चेक आधार व्हॅलिडिटी इथे तुम्ही हा बॉक्स पाहू शकता। चेक आधार व्हॅलिडिटी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला येथे एकदम सोपी प्रोसेस आहे, काही जास्त अवघड प्रोसेस यामध्ये असणार नाही। त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला येथे एंटर आधार नंबर, तुमचा जो काही आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि तो टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा येथे तुम्हाला एंटर करून प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचा आहे। तर आता आपण ही प्रोसेस कंप्लीट करूया। तर तुम्ही पाहू शकता आपण आपली माहिती पूर्णपणे फिल केलेली आहे। त्यानंतर प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या टाकलेल्या नंबरनुसार जी काही तुमची आधारची डिटेल आहे ती तुम्हाला पूर्णपणे दाखवली जाईल की ज्यामध्ये सुरुवातीला एज बॉन्ड असेल, जेंडर असेल, तुमचं आधारचं स्टेटस असेल व त्यानंतर मोबाईल क्रमांक असेल, सॉरी स्टेटस नाही स्टेट असेल, त्यानंतर असेल मोबाईल क्रमांक। त्यामध्ये तुम्ही इथे मोबाईल क्रमांक पाहू शकता। तुम्हाला तुमच्या आधारला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरचे शेवटचे 3 अंक 3 डिजिट यामध्ये दाखवले जातील आणि यावरूनच तुम्ही अंदाज लावायचा आहे की तुमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर हा लिंक असणार आहे। तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्याशिवाय यावरती ई-केवायसीचा OTP हा येणार नाही आणि तुमची ई-केवायसी जी आहे ती पूर्णत्वाकडे जाणार नाही। तुमची ई-केवायसी कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जवळील जो काही आधार सर्व्हिस सेंटर असेल की जेथे आधारची किट ही आलेली असेल तेथे जाऊन तुम्हाला तुमच्या आधारला तुमचा चालू अपडेटेड मोबाईल नंबर जो आहे तो लिंक करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता आणि त्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती जो OTP आहे तो सेंड केला जाईल आणि त्यानंतरच पुढची जी प्रोसेस आहे ती देखील तुमची कंप्लीट केली जाणार आहे। त्यामुळे तुमच्या मोबाईलला म्हणजे तुमचा जो आधार आहे त्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं हे खूप महत्त्वाचं आहे। नसेल तर लिंक करून घ्या, त्याशिवाय ही ई-केवायसी ही पार पडणार नाही। तर ही होती माहिती तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कोणता आहे हे कसं चेक करायचं याविषयीची माहिती। जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।